नमस्कार. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर म्हटलं चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच असेल, नीलम मोरे ब्लॉग्स. तर असा सपोर्ट राहू द्या आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर करा कंटिन्यू व्हिडिओ. आणि आज पण उशिरानंच व्हिडिओ सुरुवात करते, कारण की वेदूचं कसं होतं माहिती का, वेदू दुपारचा झोपतो, त्यामुळे मला काय बोलता येत नाही, काय दाखवता येत नाही तुम्हाला. आणि सकाळची माझी घाई असते कामाची, त्यामुळं सकाळचा पण घेता येत नाही. आता पोरांचा एवढा कालवा चालला आहे ना, मस्ती चाललेली एक कालवा चालला आहे. तर सकाळचं काय होतं, सकाळचं कामाची गडबड, आराध्याच्या पप्पांचा डबा, आराध्याचं आवरायचं, त्यांचं आवरायचं, त्यातनं वेदूचं असतं, वेदूला खायला प्यायला घालायचं, तो उठलेला असतो, त्याचा मूड खराब असतो, कधी चांगला असतो. त्याच्यामुळे सकाळची खूप घाई होती, त्यामुळे व्हिडिओ शूट घेताच येत नाही सकाळचं. आणि पुन्हा काम उरकलं की वेदू झोपतो, वेदू झोपला की मग परत व्हिडिओ स्टार्ट करता येत नाही, असा प्रॉब्लेम होतो आहे. त्यामुळं व्हिडिओ संध्याकाळनं स्टार्ट करते 4-5 वाजताच. तर करा कंटिन्यू. पप्पा बसल्यात इथं, त्याचं पप्पा बसल्यात ते दाखवतोय. पप्पा बसल्यात. हा मित्रांनो, पप्पा हा पप्पा बसल्यात हा बसल्यात हा मान्य बसू हा मान्य बसू हा तिला दाखवला दाखवते की पप्पाला दाखवते. हा पप्पांना म्हणा हाय करा. हाय हाय हा हाय हा. तू म्हण लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्या ननीनं जेवाय काय केले, आमच्या ननीनं मटन इथं नीट बसून दाखव. मटन केलं मटन हा जेवाय या म्हणा. जेवया की तर नाही मित्रांनो, मटण बिटन काय केलं नाही, ह्याला रोजचंच मटण आहे. ह्याला काय कुणी जरी विचारलं का नाही जेवायला काय केलं, तर ह्यो म्हणतो मटणच, मटण वगैरे काय नाही. तर आज पालकची भाजी करणार आहे. तर त्याचं सारखं कंटिन्यू असतं मटण मटण. तर बघा आता पालकची भाजी बनवायची. तर आता कुकरमध्ये टाकली पालकची भाजी, त्याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकणार आहे आणि मिरच्या वगैरे त्याच्यात टाकणार आहे आणि शिजवून घेणार, मोठून घेणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे तुम्हाला. आता तुम्ही भांडी घासून घेते, भाजी स्वच्छ धुवून मग लावणार कुकरला. भाजी आता लावणार आहे, उशीर झाला स्वयंपाकाला तरी चालेल, कारण की जेवत पण नाही असं लवकर 7:30-8 वाजता स्वयंपाकाला लागलं तरी पटकन होऊन जातो. एक सारखा स्वयंपाक केला तर आता चहा पाणी वगैरे झालं तर त्याची भांडी अगोदर घासून घेते मग स्वयंपाक. तर म्हटलं आता पहिली भांडी वगैरे घासून घ्यावीत आणि नंतर मग भाजी वगैरे लावता येईल, कारण की पहिलं किचनवरचा पसारा उरकला म्हटल्यानंतर मग स्वयंपाकाचं आवरता येतं. त्यामुळे म्हटलं पहिली भांडी घासून घ्यावी, कारण की थंडी पण भरपूर आहे. नंतर मग जेवल्यानंतर भरपूर भांडी पडत्याला आणि मग गारटा असतो. त्यामुळं म्हटलं थोडी थोडी आहेत तोपर्यंत चहा पाण्याचे डबे वगैरे तेच घासून घ्यावं. तर इथं आराध्याचे पप्पा पाणी भरत होते आणि प्यायचं पाणी आम्हाला जरा बाहेरूनच आणावं लागतं, कारण की आम्ही जे घरात पाणी येतं ते पित नाही, बाहेरून आणतो. जरा गावचं पाणी येते विहिरीचं, ते भरतो प्यायसाठी. तर आराध्याचे पप्पा ते करत होते आणि पाणी वगैरे भरून झाल्याच्या नंतरनं मग आमची मोठी भांडणं झालेत. तर तुम्ही याच्या पुढं बघालच कशावरून भांडणं झालेत, का भांडणं झालेत हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशावरून आमची भांडणं झालेत ते. तर आता इथं सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि म्हटलं आता भाजी वगैरे 2-3 वेळा धुवून घेतली आणि नंतर म्हटलं आता भाजी वगैरे लावावी. आणि मग आराध्याचे पप्पा आलेच माझ्यावर भांडायला. मग आता भांडणं वगैरे करून झाली आणि नंतर म्हटलं आता भाजी वगैरे लावावी. तर मिरच्या, चटणी नव्हती माझ्याकडे केलेली, त्यामुळे म्हटलं आता मिरच्या वगैरे त्याच्यातच टाकाव्या. थोडीशी डाळ टाकून घेतली होती, भाजी टाकलेली आणि मिरच्या पण टाकल्या आणि डायरेक्ट कुकरला लावून टाकावी म्हटलं. आणि इथं मग भांडणं वगैरे झाल्याच्या नंतर मग आराध्याचे पप्पा मला व्हिडिओ वगैरे दाखवत होते, रील्स वगैरे दाखवत होते की ही बघ कशी रील्स आहे, ती बघ कशी रील्स आहे, असं तसं चाललेली आमची चर्चा, व्हिडिओबद्दलच चर्चा चाललेली. आणि म्हटलं आता लसूण सोलत सोलत ह्यांच्याशी गप्पा माराव्यात. तर आराध्याचे पप्पा बसलेलेच मग भांडणं करून वगैरे मग बसले होते मोबाईल बघत. तर म्हटलं ठीक आहे आता झाल्यात भांडणं तर झाल्यात म्हटलं. तर लसूण सोलत सोलत दाखवत होते व्हिडिओ, असा करू तसा करू आपण, ते चाललेलं दाखवायचं. तर मग म्हटलं आता तुमच्याबरोबर गप्पा मारून जमणार नाही, आता मला स्वयंपाकाचं बघितलं पाहिजे. तर इथं मधीच वेदू म्हणला मला पापड दे. तर पापड दिला तरी काय त्याला पटत नव्हता, पापड पण पटत नव्हता.
त्याची किरकिरच चाललेली. मग म्हटलं चला त्याला पापड देऊया, तो लय खुश होईल म्हटलं, तुमच्याशी शेअर करावं म्हणून दाखवत होते. तर तो लयच किरकिर करत होता, रडत होता. मग म्हटलं की जाऊ द्या. आणि त्याचा मूड नव्हता त्यामुळं मग नाही व्हिडिओमध्ये घेतलं. तर इथं वेदूला जरा आजारी असल्यामुळं जरा त्याला दूध लागतं म्हणून म्हटलं आज विकत दूध आणलेलं. घरचं दूध जरा पुरलं नव्हतं म्हणून म्हटलं की चला आता त्याच्या पप्पांना कामावरून येताना सांगितलेलं की दूध घेऊन ये येताना, म्हणून ते दूध घेऊन आलेले. आणि म्हटलं ते गरम करत ठेवावं, म्हणजे त्याला दूध वगैरे आधनंमधनं लागलंच तर असावं घरात शिल्लक, म्हणून मी त्यांना 1 लिटर दूध आणायला सांगितलेलं. तर इथं आता भाजी वगैरे झाली होती, लसूण वगैरे सोलेपर्यंत इकडे भाजी वगैरे शिजलेली. तर म्हटलं आता भाजी वगैरे फोडणी द्यावी. एका साईडला दूध ठेवलं आणि एका साईडला भाजी फोडणीला द्यावी म्हटलं. आणि भात म्हटलं गरम गरमच लावता येईल, त्यामुळे भात वगैरे अगोदर करून घेतला नव्हता. म्हटलं पहिली भाजीच फोडणीला द्यावी आणि दूध होईल आणि नंतरनं दूध तापल, नंतरनं मग म्हटलं की मग गरम गरम भात लावायली एका साईडला कुकरमध्ये आणि एका साईडला भाकरी करता येतील. त्यामुळं म्हटलं आता भाजीच फोडणीला द्यावी. तर नंतरनं भाजी फोडणीला दिली. मग तांदूळ नीट करायला घेतले. तांदूळ नीट साफच केलेलं इथं, पण तरीसुद्धा व्हायचं म्हटलं हात फिरवावा. आणि भाजी वगैरे उकळून झालं, म्हणजे उकळत आलेलीच भाजी, तोपर्यंत मग मी तांदूळ वगैरे धुवून घेतले. आणि भाजी उकळली की भाजी उतरून साईडला ठेवली आणि भात लावला. आणि भात झाला की परत भाताचा कुकर पण बाजूला ठेवला आणि मग बारीक गॅसवर परत भाजी ठेवली चांगली काढायला. म्हटलं भाकरी वाजतोपर्यंत इकडे भाजी कडून जाईल. असं शॉर्टकटमध्ये मला वेदूमुळे स्वयंपाक करावा. सगळी कामं उरकून झाल्यात आणि रात्रीच्या वाजल्यात आता 10. तर व्हिडिओला इथंच एंड करते. सगळं जेवण वगैरे झालं आणि वेदूचं चाललंय खेळायचंच. वेदूला काय झोप येत नाही 11 वाजल्याशिवाय, 11 साडे 11 वाजल्याशिवाय तो झोपत नाही. त्यामुळं आता मला पण कंटाळा आला आहे कामं उरकून. तर म्हटलं आता व्हिडिओला एंड करावा. तर व्हिडिओला एंड करते आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.